नमस्कार. क्राईम या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हरणारे नेहमीच हरत नाहीत, जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत. हरणारे कधी कधी असे उडतात की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत. काळ बदलतो, माणसं बदलतात. खरं तर बदल हेच आयुष्य आहे हे बऱ्याच लोकांना शेवटपर्यंत कळत नाही. माणूस मला हे मिळवायचं आहे, मला जिंकायचं आहे या भावनेने अख्खं आयुष्य काढतो. आणि एखादी गोष्ट नाही मिळाली तर मात्र त्याच्यातलाही गुन्हेगार निर्माण व्हायला वेळ लागत. अशीच एक घटना घडली सातारा शहरात. नेमकी घटना कशी घडली, पोलिसांनी कसा तपास लावला, पाहूया आजच्या बातम्यात. साहेब, आमची कंप्लेंट लिहून घ्या. सर तुम्ही बसा ना. बोला, कसली कंप्लेंट आहे? माझा मुलगा गौरव काल सकाळी घरातून गेला, तो परत आलाच नाही. म्हणजे तुमचा मुलगा बेपत्ता आहे? पण मी काय वेगळं सांगतोय काय? माझ्या मुलाला लवकरात लवकर शोधून काढा. माझा मुलगा माझा जीव आहे. त्याला जर काही झालं ना तर. सर, आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या मुलाला लवकरात लवकर शोधून तुमच्या हवाले करू. ते तर तुम्हाला करावंच लागेल. हा त्याचा फोटो, त्यामध्ये त्याचा नंबर लिहिलेला आहे. बाकीचं तुमच्या हिशोबाने लिहा काय ते. चला येतो मी. यांची मुलं यांना सांभाळायला नको आणि आमच्यावर आरेरावी करणार, जणू आम्ही यांचे नोकरच आहोत. हॅलो, हा इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. कधी, कुठे? हो, आम्ही पोहोचतोच. सावंत मॅडम, माळेवाडीत एका तरुणीचा आणि तिच्या वडिलांचा खून झालेला आहे. आपली टीम घेऊन आपल्याला निघावं लागेल. चला. सर, ही चोरीची केस वाटत नाहीये, कारण चोरीसाठी कोणी खून करणं शक्य नाही आणि सर्व वस्तू जिथल्या तिथे आहेत. शिवाय चोरटे एवढ्या गरीब घरात चोरी करायला कशाला येतील? ते दिवसा ढवळ्यात. चला, आपण बाहेर चौकशी करूया. तसं यांचे नातेवाईक आहे का कोणी इथं? मी आहे मुलीचा मामा. तुम्ही मुलीचे मामा? तुमचा कोणावर संशय? होय साहेब, हिच्या आजीने सगळी जमीन आणि संपत्ती आपल्या मोठ्या मुलाच्या नावाने केली होती, म्हणजेच प्रियाच्या वडिलाच्या नावाने केली होती. आणि हेच त्याच्या चुलत्याला आवडलं नाही. मला वाटतं त्यानंच हे केलं असलं पाहिजे. एवढं घडून सुद्धा ते आले नाहीत. मामा, तुम्हाला नको होता यातला वाटा? अहो, असं काय बोलताय साहेब? साहेब, प्रिया ही माझ्या सख्या बहिणीची मुलगी आहे. मी असं करेन का? सावंत मॅडम, येस सर. सोनवणे सर, दोन्ही मोड्या पोस्टमॉर्टमला पाठवा. त्या चुलत्याला उचला आणि पोलीस स्टेशनला घेऊन या. काय हे, तुमच्या भावाचा आणि पुतणीचा खून झाला आणि तुम्ही मस्त चहा घेताय. तुम्हाला काय त्याच्याशी? तेच सांगायला आले. चला, राहिलेल्या चहा पोलीस स्टेशन मध्ये घ्या. उचला यांना. चला पुढे. सर, मुलीचं चुलता. बसा. बोला, का खून केला भावाचा आणि पुतणीचा?
उगाच काही बोलू नका साहेब. मी का खून करेन माझ्या भावाचा? आणि कशावरून सांगता तुम्ही? एवढं होऊन सुद्धा तुम्ही तिथे आला नाहीत. अहो वैरी सुद्धा अशा वेळेस एकदा बघून जातो. त्यांना बघायला यायचं की नाही हा माझा प्रश्न आहे. हो ना, मग आता आमच्या पद्धतीने आम्हाला कबूल करून घ्यावा लागेल. नाही साहेब, मी सांगतो ते खरं आहे साहेब. विश्वास ठेवा माझ्यावर साहेब. मग प्रियाचा मामा सांगत होता ते काही खोटं आहे का? की तुमच्यामध्ये वाद आणि कोर्ट कचेरी चालू होत्या? हो, मी केस केली खरं आहे, पण आपला हक्क मिळावा असं कोणाला वाटत नाही. आणि केसमध्ये जे होईल ते मी मान्यच करणार होतो, कारण काही झालं तरी तो माझा भाऊ आहे. मग प्रियाचा मामा असं का सांगत होता? ते माहित नाही साहेब, पण जर का मी असं केलं असतं तर मी कशाला इथं थांबलो असतो? तुम्ही पण मला अटक करायची वाट बघत. बरं ठीक आहे, पण गरज पडली तर तुम्हाला पुन्हा यावं लागेल. सर, कशावरून याने खून केला नाही? नाही सावंत मॅडम, मला वाटतं यामागे दुसरं कोणीतरी असावं आणि त्याने यांच्या भांडणाचा फायदा घेतला असावा. सर, मामा तर नाही? नाही. तुमची एक गोष्ट लक्षात आली का? गौरव नाईक गायब होणं आणि प्रियाचा खून होणं यांचा परस्परांशी काहीतरी संबंध असला पाहिजे, कारण दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकतात. आणि गौरव आदल्या दिवशीच कसा बेपत्ता झाला? त्याचं अपहरण झालं की खून, का तोच हा खून करून कुठं पळून गेला नसेल? जा, कॉलेजला जाऊन चौकशी करा. ओके सर, कॉलेजात काही माहिती मिळते का आम्ही बघतो. ठीक आहे. हा इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. साहेब, काय झालं? सापडला का माझा मुलगा? नाही सापडला अजून. सापडला नाही अजून? कामा करता की झोपा करता पोलीस स्टेशनमध्ये? हे बघा, माझा मुलगा जर सही सलामत मिळाला नाही ना तर मी वरपर्यंत जाणार. तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. हा, हे बघा बालचंद्र साहेब, अशा पोकळ धमक्यांना महाराष्ट्र पोलीस दल घाबरत नाही. तुम्हाला ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांना खुशाल कॉन्टॅक्ट करा. आम्ही सर्व शक्तीनिशी तुमच्या मुलाचा शोध घेतोय. ठेवतो भाऊ. गौरवचे मित्र ना रे तुम्ही? हो मॅडम. कुठे गेलाय का माहिती आहे का? नाही, काही माहित नाही. कुठे जाऊ शकतो याची काही कल्पना? नाही, काहीच नाही. बरं, त्याचं कोणाशी भांडण किंवा कोणावर प्रेम वगैरे? भांडणाचं माहित नाही, पण त्याचं प्रियावर खूप प्रेम होतं आणि ती त्याला हो सुद्धा बोलली होती. काय झालं मॅडम? प्रियाचा खून झालाय. काय? हो, आणि आम्हाला संशय आहे गौरवचा याच्याशी संबंध असावा. नाही सर, असं असू शकत नाही. दोघांचं बरं चाललं होतं. तू कोण? प्रियाची मैत्रीण. बरं, सांग जरा तिच्याबद्दल. मॅडम, प्रिया अगदी साधी मुलगी होती, कोणाशी जास्त बोलायची नाही, सगळ्यांचा विचार करणारी, अगदी साध्या स्वभावाची होती. मग खून का झाला तिचा? खरंच सर, याचंच आम्हालाही आश्चर्य वाटते, पण आमची एक विनंती आहे, तिचा जो कोणी खून आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. झालीच पाहिजे. बरं, चला. सर, गौरवच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याची माहिती काढली आहे. काय माहिती मिळाली? सर, गौरव आणि प्रिया यांचं प्रेम प्रकरण चालू होतं. आणि ही माहिती मिळाली
प्रियांच्या प्रेम प्रकरणाला गौरवच्या वडिलांचा विरोध होता. म्हणजे गौरवच्या केसचा सरळ प्रियाच्या कोणाशी संबंध आहे तर? येस सर. सर कोण तू? सर मी श्वेता, प्रिया आणि गौरवची कॉमन फ्रेंड. सर मला खूप महत्त्वाचं बोलायचंय. बोल, काय झालं? गौरव नाईक जो बेपत्ता होता तो मला फेसबुकवर अज्ञात इस्माच्या नावाने जॉईन असल्याची शंका आहे सर. कशावरून बोलतेस हे? सर मी आणि गौरव एकाच क्लासमधले. आमच्यात चांगलं मैत्रीचं नातं होतं आणि त्याला सारखं आई शपथ बोलायची सवय होती. आताही मला त्याच्या बोलण्यावरून जाणवली. शिवाय तो सांगत होता की तो मला ओळखतो. सर मला शंका आहे की तो गौरवच आहे. आता आहे का तो ऑनलाईन? एक मिनिट सर, चेक करते. नाही सर, तो आता नाही ऑनलाईन. ओके, तो ऑनलाईन आला तर अशा काही गोष्टी बोल की ज्या फक्त तुला आणि त्यालाच माहिती आहे. ओके सर. हा नक्की गौरवच आहे ना? आय एम डॅम शुअर मॅम, हा गौरवच आहे. म्हणजे गौरव हरवलेला नाहीये, कुठेतरी लपून बसलाय. या केसशी त्याचा नक्कीच संबंध आहे. तू त्याला भेटायला बोलू शकशील का? हो सर, पुन्हा ऑनलाईन आला ना की नक्कीच बोलवेन. गुड, या आता. थँक्यू सर. मला वाटतं या गौरवच्या वडिलांनीच त्याला अंडरग्राऊंड केलं तर नसेल ना. आता एक काम करा, या गौरवच्या वडिलांना संशयित आरोपी म्हणून उचला. येस सर. साहेब बाहेर या जरा. माझ्या मुलाचा शोध घेण्याचा सोडून तुम्ही माझ्या घरी काय करताय? इथे कशाला आलात? आम्हाला संशय आहे की प्रियाच्या खुनामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात आणि एक संशयित आरोपी म्हणून आम्ही तुम्हाला अटक करण्यास आलोय. व्हॉट अ रबिश. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? आणि हे कोणाला बोलतायचं भान आहे का तुम्हाला? तुमची नोकरी जाईल याची तुम्हाला जराही कल्पना दिसत नाहीये. आमच्या नोकरीचं काय होईल याची चिंता करत आम्ही गुन्ह्याचा तपास करत नाही भालचंद्र नाईक. प्रियाच्या खुनात तुमची भूमिका होती एवढं आम्हाला माहिती आहे. पण मी प्रियाचा खून केलेला नाही. आणि मी तिचा खून का करेन? कारण प्रिया आणि गौरव यांचं प्रेम प्रकरण चालू होतं आणि एक गरीब घरातली मुलगी तुम्हाला सून म्हणून मान्य नव्हती म्हणून तुम्ही तिला मारलत. हे खोटं आहे. समजेल, खरं खोटं पोलीस स्टेशनला समजेल. चला. तुझं नाव समीर का? हो. काय झालं मॅडम? काही झालं नाही, पण आता होणार आहे. घरात कोण कोण आहे? मी एकटाच आहे. म्हणजे आई मार्केटमध्ये गेले आणि वडील ऑफिसमध्ये. तू गौरवला ओळखतोस? हो, ओळखतो. आम्ही दोघं एकाच वर्गात शिकतो. आणि तुम्ही दोघे चांगले मित्र आहात, बरोबर ना? हो. मग तो गायब झाला असल्याचं तुला कळलंच असेल ना? हो, कळलं. म्हणजे मित्रांनी सांगितलं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा खून झालाय हे सुद्धा सांगितलं. आणि त्या दिवसापासून तूही कॉलेजला गेला नाहीस हे आम्हाला कळलंय. तुमच्या कॉलेजमध्ये चौकशी केली आम्ही. नाही मॅडम, हा निव्वळ योगायोग आहे. मी तर आमच्या गावच्या जमिनीच्या कामासाठी गावी गेलो होतो. आज सकाळीच आलोय आणि म्हणूनच कॉलेजला 4 दिवस जाऊ नाही शकलो. जमिनीच्या कामासाठी गावाला गेला होतास का मित्राला अंडरग्राऊंड करण्यासाठी गेला होतास? खरं काय ते बोल. नाही मॅडम, हे खोटं आहे. मी जमिनीच्या कामासाठीच गावी गेलो होतो. मग काय जाता जाता वाटेत कुठल्या तरी गावात त्याला अंडरग्राऊंड केलं का? नाही मॅडम, मी खरं सांगतोय. मी कोणालाही अंडरग्राऊंड केलेलं नाही. मग कोणी केलं? मला काय माहित मॅडम. समीर, पोलिसांचा मार खाल्लेला दिसत नाहीयेस तू. खायची इच्छा असेल तर चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. 4 फटके पडले ना की आपोआप तोंड उघडशील. मॅडम खरंच
गौरवला अंडरग्राऊंड करण्यात माझा काहीच सहभाग नाही. मग कशात सहभाग आहे? प्रियाचा खून करण्यात? समीर, आम्ही गौरवचा फोन रेकॉर्ड काढलाय. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्यांनी तुलाच कॉल्स केले होते. आता जर का तू खरं बोलला नाहीस तर तुमच्या वस्तीत सगळ्यांसमोर बेड्या ठोकून घेऊन जाईन तुला. बोल, काय झालं त्या दिवशी? सांगतो मॅडम, सगळं सांगतो. गौरव आणि प्रियाबद्दल मला सगळं काही माहिती होतं. गौरव तिच्यासाठी वेडा झाला होता, तिच्यासाठी काही करायला तयार झाला होता. तिच्याशी लग्नही करणार होता तो. आणि हे जेव्हा गौरवच्या घरी कळलं तेव्हा त्याचं आणि त्याच्या वडिलांचं खूप मोठं भांडण झालं. त्यानंतर गौरवने घर सोडलं आणि त्यांनी मला फोन केला. हॅलो समीर, गौरव बोलतोय. हा बोल ना. तू कुठे आहेस? मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचंय, फार अर्जंट काम आहे. काय झालं गौरव? एनिथिंग सिरियस? ते तुला फोनवर नाही सांगता येणार. तुला भेटून सांगतो. तू घराच्या बाहेर ये. अरे पण घरी यायला काय प्रॉब्लेम आहे? आई बाबा तुला ओळखत नाही का? नाही, मला जे बोलायचंय ते तुझ्या आई बाबांसोबत नाही सांगता येणार मला. बरं ठीक आहे, घराजवळ आलास की मला कॉल कर, मी येतो. ओके, चल बाय. समीर, मी बाबांचं घर सोडून आलो. काय? हो, आणि मी परत त्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. अरे पण नक्की काय झालं ते नीट सांगशील का मला? समीर, तुला माहिती आहे मी प्रियावर किती प्रेम करतो. आई शपथ, तिच्यासाठी आपण आपल्या जीवाची पण पर्वा नाही केली. आणि अशा प्रियाबद्दल बाबा नाही नाही ते बोलले. म्हणजे? त्यांना आमच्या अफेअर बद्दल कळलं. ते म्हणाले प्रेम वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण तिच्याशी लग्न नाही करायचं. या मिडल क्लास मुली श्रीमंत मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि फसवतात. आई शपथ, प्रियाबद्दल असं बोललेलं आपल्याला सहन नाही झालं आणि मी ताबडतोब घर सोडून दिलं आणि इथे आलो. अरे पण मग तू पुढे काय करायचं ठरवलंस? काय म्हणजे? लग्न. मी प्रियाशी ताबडतोब लग्न करायचं ठरवलंय. काय? अरे तुला वेड बीड लागलंय का गौरव? तू काय बोलतोस तुला कळतं का? अरे प्रेम कशाशी खातात हे अजून कळत नाही आपल्याला, आणि तू लग्नाच्या गोष्टी करतोस. अजून स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहिलेला नाहीयेस तू. शिक्षण सुद्धा पूर्ण झालं नाहीये तुझं. समीर, माणूस एकदा पाण्यात पडला ना की हातपाय हलवतोच. एकदा जबाबदारी माझ्या अंगावर पडली की मी स्वतःच्या पायावर उभा राहील. आणि माझ्या प्रियाला सुद्धा काहीही कमी पडू देणार नाही. गौरव, तू काय बोलतोस ते मला काहीच पटत नाही. एक काम कर, शांत डोक्याने घरी जा, बाबांची माफी माग, शिक्षण पूर्ण कर, नोकरी धंद्याचं बघ आणि मग लग्नाचा विचार कर. नाही समीर, मी आत्ताच प्रियाकडे जाणार आहे. तू मला मदत करणार आहेस की नाही तेवढंच सांग. मागे तू म्हणाला होतास जर माझ्यावर असा काही प्रसंग आला तर तुझ्या गुजरातच्या मामांकडे तू शब्द टाकून मला जॉब मिळवून देशील. अरे पण त्यावेळी मला माहिती नव्हतं तू असा अचानक अवेळी लग्नाचा विचार करशील म्हणून. गौरव, माझं ऐक, लग्न करण्याची ही योग्य वेळ नाही. तू घरी परत जा. नाही समीर, तुला माहिती आहे एखादी गोष्ट आपण करायची ठरवली की आई शपथ ती आपण कशीही पूर्ण करतोच. गौरव, तू वेडा झालायस. हो, झालोय मी वेडा प्रियासाठी. प्रेम करणं हा काय गुन्हा आहे? तू बाकीचं मला काहीही बोलू नकोस. तू तुझ्या मामाकडे माझ्यासाठी शब्द टाकणार आहेस की नाही एवढं मला सांग. नाही म्हणालास तर आजपासून आपली दोस्ती संपली. गौरव यार, तू खूप हट्टी आहेस. ठीक आहे, मी विचारतो मामाला. तू मामाशी बोलून घे. तोपर्यंत मी प्रियाला लग्नासाठी तयार करतो आणि ती तयार झाली की तुला फोन करतो. आजच आम्ही गुजरातसाठी निघू. गौरव, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे सगळं. आणि तुला काय वाटतं प्रिया सुद्धा तुझ्यासारखा उतावळा विचार करेल लग्नासाठी? लग्नाला तयार होईल? मी तयार करेन. एवढी ताकद आहे माझ्या प्रेमात. आणि याचा विचार तू नको करूस. आणि तू फक्त आम्हाला गुजरातला कसं पाठवायचा याचा विचार कर. मी चाललोय प्रियाकडे तिला लग्नासाठी तयार करायला. बाय. हे प्रकरण घडून अनेक दिवस उलटून गेले होते, पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. मीडिया, बिल्डर पोलिसांवर दबाव आणतच होते, पण पोलिसांकडे उत्तर नव्हतं, त्यामुळे तेही हतबल होते. गौरव कुठे होता? प्रियाचा खून नेमका कोणी केला? काहीच कळत नव्हतं. भालचंद्र नाईक पोलिसांच्या ताब्यात होता, पण पुराव्याअभावी तो सुटण्याची शक्यता जास्त होती.
आता हा खेळ पोलिसांना कसा खेळावा हेच कळत नव्हतं. महाराष्ट्र पोलिसांनी हा खेळ कसा खेळला, या गुन्ह्याचा तपास कसा केला, पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत सुरक्षित राहा, दक्ष राहा. जय हिंद. हे प्रेम वगैरे विसरून जा. नाही विसरून जाऊ शकत बाबा. तुला जर त्या मिडल क्लास मुलीशी लग्न करायचं असेल तर या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही. प्रिया, प्रिया, मी 1 ते 10 अंक मोजणार आहे. मी 10 म्हणेपर्यंत तू जर का होकार नाही दिला तर मी इथूनच उडी मारून जीव देईल.